माझी जन्मठेप प्रास्ताविक स्वजनस्य हि दुःखमग्रतो विवृत्तद्वारमिवोपजायते. महाकवी कालिदास. आमचा अंदमानाचा वृत्तांत नितेते बंदिवास कंठीत असताना भोगाव्या लागलेल्या यातना यांची कहाणी ऐकण्यासाठी महाराष्ट्रातच नव्हे परंतु उभ्या हिंदुस्थानात आमच्या सहस्रावधी देशबांधवांनी सहानुभूतीपूर्ण औत्सुक्य आजपर्यंत अनेक समयी व्यक्त केलेले आहे. त्यातही सूरदास आपण भोगिलेली उत्कट सुखदुःखे सांगताना समवेदनांच्या अश्रूंनी स्निग्ध होणारा तो मधुर आनंद उपभोगण्यासही आमचे हृदय आमच्या सुटकेपासून साहजिकतःच कासावीस होत आले आहे. परंतु तरीही आजपर्यंत काही केल्या अंदमानाची कथा ओटावर येत असतानाही ओटाबाहेर येईना. अंधकारात वाढणाऱ्या कोण्या काटेरी फुलवेलीप्रमाणे त्या अंधेऱ्या दिवसांची स्मृती उजेड दिसताच सुकून जाऊ पाही, दिपून जाई. कधी वाटे सांगण्यासाठी काही सगळे भोगिले तर मग तो सगळा अभिनयच म्हणावयाचा. कधी वाटे आपणास भोगाव्या लागल्या त्या यातना भोगीत असतानाच जे त्या यातनास बळी पडले त्यांना घरी येऊन प्रियकरास्ती सुखदुःखे सांगण्याचे समाधानही मिळाले नाही. ते सहजतपी आज आपणाबरोबर नाहीत. त्यांच्यासह तपाचा उत्ताप सहन केला. त्या सोडून ह्या पारण्याच्या पंक्तीतील ही मिष्ठान्ने एकट्यानेच कशी खावी? ही त्यांच्याशी प्रतारणा तर होणार नाही ना? आणि आपणांसारख्या कित्येक मनुष्यांवर आजपर्यंत हे खडतर संकटाचा सामना करण्याचे प्रसंग कोसळले आहेत. मी अजून असले किंवा याहून भयंकर प्रसंग कोसळावयाचे आहेत. या जीवन कलहाच्या नगाऱ्यांच्या घाईत आपण काय ही आपली एवढीशी टिमकी वाजवीत बसावे? परंतु दुःखाच्या गळ्यात किंकाळीचा ढोल हा निसर्गानेच बांधलेला आहे की तो वाजवून त्याने आपली शक्य ती करमणूक करून घ्यावी. ससाण्याने झेप घालताच विवश होऊन त्याच्या चोचीतच पडलेला पक्षी सहाय्याची लेश मात्र आशा नसता जो स्वाभाविकतः चित्कार करतो, त्या चित्कारापासून तो नेपोलियनचे प्रेत सेंट हेलिनामधून पॅरिसला ज्या दिवशी परत आणले त्या दिवशी एक राष्ट्रचे राष्ट्र आपले ध्वज नमवून आपल्या सहस्त्र वाद्यातून सहस्त्र शोकस्वर विरहगीते गात जो दुःखाचा हंबरडा फोडते झाले. त्या हंबरड्यापर्यंत, त्या राष्ट्रीय उद्रितापर्यंत जितका प्राणीमात्राचा आक्रोश आहे तितका आपापल्या दुःखांची प्रसिद्धी करण्यात चूर झालेला असतो. आक्रोश हा दुःखाचा स्वभावच आहे. तेव्हा या अनंत आकाशात ज्या अनेक चित्कार उसासे टाकून आपापल्या दुःखाचा भार कमी करीत हिंडत आहेत त्यात माझ्या दुःखाने प्रसिद्धीचा उसासा का टाकू नये? या अनंत आकाशात माझ्याही आक्रोशाला अवकाश असेल असे वाटून प्रवृत्ती केव्हा केव्हा दुःख एकदाचे ओकून टाकण्यास अगदी सज्ज होईल. पण तोच परिस्थिती तिचा पाय हिसडून तिला मागे खेची. कारण आमच्या सध्याच्या परिस्थितीत आमच्या अंदमानच्या अनुभवात जे सांगण्यासारखे आहे तेच विशेष करून सांगता येणारे नाही. परिस्थितीत जे सांगता येईल ते अगदी वरवरचे उथळ वा सापेक्षतः क्षुल्लकसे वाटत असल्याने सांगण्याचा उत्साह येत नाही. आणि जे सांगण्यासारखे वाटते आहे ते परिस्थिती सांगू देत नाही. अशा स्थितीत काहीतरी सांगून त्या कथानकाचे चित्र रंगहीन निसत्वहीन करून टाकण्यापेक्षा प्रस्तुत काही सांगूच नाही. कधी तसा दिवस उगवेल की ज्या दिवशी सर्व गूढ आकांक्षा व्यक्त होऊ शकतील, सर्व मुक भावना मोकळेपणाने बोलू शकतील. त्या दिवशी सांगावयाचे ते यथाप्रमाणे सांगू. तसा दिवस या आयुष्यात न उगवला तर नाही सांगणार. ते वृत्त जगाने ऐकले नाही म्हणून काही त्याचे महत्त्व उणावत नाही वा त्याची तीव्रता बोथट होत नाही. किंवा या जगताच्या प्रचंड रहाटीत ते सर्व अश्रुत राहिले म्हणून काही मोठा खंड पडणार आहे असेही नाही असे वाटते. मनाच्या अशा शोकायमान स्थितीत आजपर्यंत अंदमानाच्या आमच्या आठवणी आमच्या प्रिय बांधवास सांगण्याचे काम तसेच राहून गेले. आमच्या मागून अंदमानास आलेल्या आमच्या पूर्वी सुटलेल्या कित्येक बंदींनी आपापले अनुभव प्रसिद्ध केले. आम्ही पाहिले
इतरत्रही वर्ष 6 महिन्यांसाठी जे कारागृहात पडले, त्यांनी पण त्यांचे अनुभव आणि त्यांच्या यातनांची कहाणीही वेळोवेळी प्रसिद्ध केलेली आमच्या वाचनात येतच गेली. परंतु अशा आत्मस्मृती कथनास आत्मश्लाघ्याचा अनिवार्यपणे लागणारा जो गंध तो आमच्या मनास पुन्हा पुन्हा संकोचित करी आणि प्रियजनांपाशी आपली सुख दुःखे मन मोकळे करून सांगण्याची स्वाभाविक प्रवृत्ती गत निश्चित संकटांच्या पराभवाची कथा सांगण्याचा आनंद उपभोगण्यासाठी अत्युत्सुक झालेली असताही परिस्थिती वाटेत पुन्हा पुन्हा आडवी येईल. तथापि जे काय अर्धे मुर्दे वा अल्पस्वल्प सध्याच्या परिस्थितीत सांगता येण्यासारखे आहे ते तरी आपण सांगितलेच पाहिजे. तेही आम्हास अत्यंत श्रवणीय वाटणारे आहे. असा अगदी उत्सुक निष्कपट नि प्रेमळ आग्रह प्रसिद्ध प्रकाशमान मंडळांपासून तो शाळेतील मुलांपर्यंत आम्हास अजूनही एकसारखा होत असल्याने त्या आग्रहास आता मान न देणे म्हणजे विनयाचा अतिरेक आणि मनोभंग केल्यासारखे होईल असे आम्हास वाटू लागले आहे. एतदर्थ परिस्थितीत जो काय सांगता येईल तो आमचा अंदमानामधील वृत्तांत सांगून टाकण्याचा आम्ही निश्चय केला आहे. सुसंगत नि सुस्पष्ट वृत्तांत कथन अशक्य आहे हे उघड असल्याने ज्या काही तुटक निसंबंध विहीन आठवणी आम्हास सांगता येतील त्यावरच वाचकांनी प्रस्तुत प्रसंगापुरते समाधान मानून त्यातील विसंगतपणाविषयी वा अस्पष्ट उद्गारांविषयी तो परिस्थितीचा दोष समजून काही दिवस क्षमा केली पाहिजे. अशा वृत्तांताचा सार्वजनिक उपयोग फार मोठा आहे हे आम्ही जाणून आहोत. परंतु केवळ वृत्तांतापेक्षाही अशा दुर्घट परिस्थितीत विचारांचा विकारांचा आणि भावनांचा इतिहास हा अधिक मनोरंजक नव्हे तर बोधप्रदही होणार असल्याने आम्ही त्या आठवणीत त्यास अधिक महत्त्व देणार आहोत. परंतु ह्या आठवणी तुटक असल्याने ने भावनांचा तो इतिहास पुसट सूचक आणि अस्पष्ट असाच सांगणे अपरिहार्य झाल्याने परंतु संपूर्ण नि सुसंगत कथन प्रसिद्ध होईपर्यंत आमच्या अंदमानामधील जीवनाविषयी वाचकांनी कोणताही सामान्य सिद्धांत असा करून बसू नये. त्या आठवणीत सर्व वृत्त जरी सांगता आले नाही तरी जे सांगितले जाईल ते अक्षरशः आणि भावार्थशः यथातथ्य सांगितले जावे याविषयी शक्य ती दक्षता राखण्याचा यत्न केला जाईलच. या ग्रंथात जे विचार भावना आणि घटना यांचे वर्णन येईल ते त्या प्रसंगी उद्भवलेल्या विचार भावनाधिकांचे निदर्शक असून आज ते केवळ ऐतिहासिक दृष्टीनेच वाचले जावे अशी लेखकाची अपेक्षा आहे. लेखक विनायक दामोदर सावरकर, रत्नागिरी, शालिवाहन संवत 1847, सन 1925. धन्यवाद.